आंबेडकर मिशन केंद्र नांदेड येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती निमित्त भव्य आयोजन करण्यात आले होते। यावेळी एकनाथ उर्फ अनिल मोरे, माजी सनदी अधिकारी तथा चित्रपट अभिनेते डॉक्टर यशवंतराव चव्हाण, प्राध्यापक हनुमंत भोपाळे, ऋषभ पडगणे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी दीपक कदम सर, प्रमुख आंबेडकर मिशन नांदेड यांनी सर्व पाहुण्याचे यथोचित सन्मान झाल्याच्या नंतर अनिल मोरे, माजी सनदी अधिकारी तथा चित्रपट अभिनेते यांचे व्याख्यान संपन्न झाले। पहा फक्त HRD न्यूज चॅनल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बायोग्राफीज वाचा, हे वाचा। तुम्हाला इतिहास माहिती पाहिजे, तुम्हाला भूगोल माहिती पाहिजे। मी किती सांगू तुम्हाला, तुमच्या समोर असा जगाचा नकाशा आला पाहिजे पटकन। जग काय, गॅलेक्सी काय, हे जग काय, किती कॉन्टिनेंट आहे, आपण कोणत्या कॉन्टिनेंट मध्ये आहे, प्रत्येक कॉन्टिनेंटचा भूगोल काय, कोणाला कोण कनेक्ट झालेला आहे, त्याची जिओग्राफी काय, त्याच्यामुळं आपले एकमेकाशी राष्ट्राचे संबंध काय आहे, काय इतिहास आहे, कसले महायुद्ध झालेले आहे, जुना इतिहास काढा। आणि या धर्माचे सगळे, एकदा धर्माचे सगळे पुस्तक वाचून काढा, तुम्हाला कळेल की खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, याशिवाय या जगात दुसरा कुठलाही धर्म नाही, हाही कन्सेप्ट तुमचा क्लिअर होईल। तर तुम्ही उच्च पदस्थ जेव्हा झाला, जेव्हा मोठ्या पदावर जाऊन बसाल, तुम्हाला बायस असता कामा नाही। तुम्हाला येणारा प्रत्येक माणूस, तो कांबळे आहे का, जोशी आहे का, मोरे आहे का, जाधव आहे का, कदम आहे, आम्हाला काय घेतलं नाही, आलेला प्रत्येक माणूस तुमच्या दारात आलामध्ये तो काहीतरी काम घेऊन आलाय आणि तो भारतीय आहे आणि त्याचं काम केलं पाहिजे। म्हणून बाबासाहेब म्हणायचे, मी सुरुवात इंडियन, नंतर इंडियन, शेवटी पण इंडियनच। म्हणजे राष्ट्रप्रेम काय आहे हे बाबासाहेबांनी शिकवलं। आणि बाबासाहेबांचं तर लेखन एवढं आहे, म्हणजे तुम्ही आयुष्यात, माझी तुम्हाला विनंती राहील, माझंही अजून झालेलं नाही, खरं सांग, बाबासाहेबांचं जे काही वाचन आहे ते वाचून झालं नाही। तुम्ही आयुष्यात एकदा तरी संपूर्ण बाबासाहेब वाचावा, अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो, विनंती करतो। एवढं मोठं टार्गेट त्यांनी पूर्ण केलेलं आहे, या सगळ्यांनीच केलेलं आहे। आपलं टार्गेट खूप छोटं आहे। हे प्रेरणादायी व्याख्यान, भाषण आमच्या लहानपणी आमच्या नशिबी नव्हती। कदम साहेब, तुमच्यामुळं हे या सगळ्या लेकरांना सगळं मिळतंय, अवेलेबल झालेलं आहे, तुम्हाला संधी आलेली आहे। तुम्हाला खूप मोठी संधी आहे मित्रांनो, खूप मोठी संधी आहे। तुम्हाला काय वाटेल ते तुम्ही अचीव करू शकता, तो तुम्ही अचीव करा। जब कोई रास्ता रोके तो हिम्मत और बढ़ती है। छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये पडू नका। राग, द्वेष, लोभ, मोह, हे मत्सर विसर, तो असा ती तशी, खरा काय भानगडीत पडायचं नाही। आपलं स्वतःचं टार्गेटच एवढं मोठं करून टाकायचं आणि स्वतःला एवढं बिझी करायचं की कोण काय आहे, काय करतं, आपल्याबद्दल कोण काय बोलतं, काय करायचं, आणि कोण कोणाबद्दल चांगलं बोलतं। जर खोलातच जायचं ठरवलं तर कोण कोणाबद्दल चांगलं बोलायला तयार आहे, आणि समोर बोलले जरी चांगलं तर माघारी कोण तुम्हाला चांगलं बोलणार आहे। लोकांचं विचारापेक्षा विकारावर प्रेम असतं, त्यामुळे लोकांच्या फारसा नादी लागतो। लग्न करी जातो म्हणत या माजला, आणि न करिता म्हणती नपुसक। तुकाराम महाराज
तुकाराम महाराज कबीर म्हणजे तर टोक आहे सत्याचं. म्हणून जगाच्या नादी लागू नका. या जगाची लोकसंख्या किती आहे सध्या? 140 कोटी. तुमच्यासाठी या जगाची लोकसंख्या किती असली पाहिजे? एकच. मी एकटा आहे या जगात. मला हे जग बदलायचं आहे, बरोबर? मला हे जग बदलायचे. मी एकटा आहे आणि मी जग बदलून जातो. आपल्याला काय काय बाहेरचं बघायचंच नाही. आम्ही परीक्षा देत असताना मी माझ्या आई वडिलांना सांगितलं होतं किंवा जोपर्यंत मी क्लास 1 ऑफिसर होणार नाही तोपर्यंत मी गावाकडे पण येणार नाही. आणि कोणी मेलं तरी मला कल्पना द्यायची नाही की कोणी मेलंय म्हणून. लग्न बिग्न तर सोडाच म्हणलं तुम्ही. मेलं तरी सांगायचं नाही म्हणून कोणी मेलंय म्हणून. आणि मी पाळलेला आहे आणि क्लास 1 ऑफिसर झाल्यावरच गावाकडे गेलो. त्याचंच लग्न आहे माझं फला होत राहतात. कुठच्या मांजऱ्यासारखे काय कौतुक आहे त्या लग्नाचं? बरोबर होत राहणार. कुणा नाही होत. काय फारसे अचिव्हमेंटचा लागणार? तुम्ही स्वतःच्या टार्गेट बद्दल स्वतःच्या एम्स बद्दल जागरूक राहणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून म्हटलं की जब कोई रास्ता रोके तो हिम्मत और बढ़ती है. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. तुम्ही एकदा उगवा, तुम्हाला नमस्कार होतो, नाही तर तुम्हाला नमस्कार होणार नाही. जब कोई रास्ता रोके तो हिम्मत और बढ़ती है, लेकिन थकने पे आ जाओ तो घट जाते हैं दाम अक्सर. लेकिन थकने पे आ जाओ तो घट जाते हैं दाम अक्सर. मगर ना थकने का इरादा हो तो आपकी कीमत और बढ़ती है. आपकी कीमत और बढ़ती है. आळस बिळस. आंबेडकरवादी मिशनमध्ये आज जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं भव्य जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने जिजाऊ शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली. UPSCचे विद्यार्थी विशेषतः मुलींसाठी ही राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या नावाने ही शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील 100 मुलींना विशेषतः आंबेडकरवादी मिशनमध्ये निःशुल्क UPSC प्रशिक्षण दिले जाईल. दिल्ली येथील नेक्स्ट IAS ह्या ज्या नामवंत क्लासेस आहेत या क्लासेसच्या सुविधा नांदेडमध्ये आंबेडकरवादी मिशनमध्ये विद्यार्थ्यांना मिळतील. हे सर्व क्लासेस निःशुल्क विद्यार्थ्यांना मिळतील. कारण 2 लाख रुपयापर्यंतची याची जी फीस असेल ती फीस आहे. पण मिशनच्या विद्यार्थ्यांना ह्या क्लासेस निःशुल्क दिल्या जातील. या ठिकाणी जे विद्यार्थी निवासी व्यवस्थेसाठी येतील आणि निवासी व्यवस्था अभ्यासिका आणि मेस सुविधेसाठी मात्र विद्यार्थ्यांना आत्यंतिक नाममात्र शुल्क हे म्हणजे घेण्यात येईल. मात्र क्लासेस मात्र या ठिकाणी निःशुल्क विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील. तरी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी यावे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब विशेषतः मुलींनी ज्यांना IAS IPS होऊन देशसेवा आणि समाजसेवा करायची त्यांनी विशेषतः या योजनेचा लाभ आपण घ्यावा असे आवाहन मी आज राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्तानं करतो.